Hello friends, today we are going to learn Biology subject class 12, Maharashtra Board New Syllabus chapter number 12, Biotechnology part 2. पार्ट 2 आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1चा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण इंट्रोडक्शन पाहिलं. बायोटेक्नॉलॉजी ही अगदी एका सेलपासून किंवा मॅनची लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर हे एका सेलपासून बनत असतं. ग्रुप ऑफ सेल्सला टिश्यू म्हटलं जातं आणि टिश्यूपासून आपल्या पूर्ण बॉडीचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर बनत असतं. याबद्दलचं आपण पूर्ण स्टडी केला. त्यानंतर त्यावरचे रिकॉलचे क्वेश्चन्स आपण पाहिले, ज्यामध्ये व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजीची बायोलॉजिकल डेफिनेशन आपण शिकलो. त्यानंतर हाऊ डू जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्यूस, जेनेटिकली ऑर्गॅनिझम्स कशा प्रकारे तयार होतो किंवा बायोटेक्नॉलॉजीचे काय बेनिफिट्स असतात हे डिटेल न पाहता आपण ओरली इंट्रोडक्शनद्वारे हे पाहिलं. त्यानंतर OECD means Organization of Economic Cooperation. या ऑर्गनायझेशनद्वारे काही बायोटेक्नॉलॉजीविषयी डेफिनेशन कशी असते आणि त्यानंतर बायोलॉजिकल एजंट म्हणजे नेमकं काय असतं. बायोलॉजिकल एजंट्स म्हणजे प्लांट आणि ॲनिमल सेल्स असतात. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एन्झाईम वगैरे जे असतात. Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 12, Biotechnology part 2. आत्तापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट 1चा अभ्यास केला, ज्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय, बायोटेक्नॉलॉजीची बायोलॉजिकल डेफिनेशन आपण अभ्यासली. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शनही आपण पाहिलं. त्याचबरोबर 2 टाईप्स आपण बायोटेक्नॉलॉजीचे शिकलो, जे म्हणजे एक ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि सेकंड आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आपण त्या पार्ट फर्स्टमध्ये अभ्यास केला की कुठलंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एका सेलपासून बनलेलं असतं आणि जे ग्रुप ऑफ सेलला टिश्यू म्हटलं जातं आणि त्यानंतर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्यापासून स्ट्रक्चर तयार होत असतं. कुठल्याही सेलमध्ये प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतात. जे जेनेटिक मटेरियलमध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे काही असतात त्यामध्ये चेंज करून काही मॉडिफिकेशन केलं जात असतं आणि पुढच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये ते मॉडिफिकेशन स्ट्रक्चर म्हणजे त्या नेक्स्ट जनरेशनच्या स्ट्रक्चरमध्ये आपण चेंज पाहत असतो. आणि हा चेंज कशाच्या मदतीने आपण करू शकत असतो, तर बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण तो करू शकत असतो. याचा आपण अभ्यास मागच्या पार्टमध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे कॅन यू रिकॉलमधले काही क्वेश्चन्स होते. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी, हाऊ डू जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्यूस, विच आर द बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, याचाही आपण विचार केला होता. त्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीची बायोलॉजिकल परफेक्ट अशी डेफिनेशन बघितली होती आणि जी डेफिनेशन आपल्याला ह्या लेसनमध्ये अगदी
तोंडी पाठ करायची आहे, ज्यामध्ये व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी किंवा गिव द डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी या प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल. त्यावेळी आपल्याला ही बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन जशीच्या तशी लिहावी लागणार आहे. म्हणून तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जी मी बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन सांगितली त्याचे तुम्हाला परत एकदा रिकॉल करायचं आहे आणि ती कम्प्लिटली परफेक्ट अशी लर्न करायची आहे. Biotechnology refers to the development and utilization of biological forms, products, and processes for obtaining maximum benefits to man and other forms of life. It is called as biotechnology. या प्रकारे आपण बायोटेक्नॉलॉजीची परफेक्ट डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर OECD या ऑर्गनायझेशनद्वारे काही सायंटिफिक ॲप्लिकेशन्स आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स आपल्याला दिलेले होते. ते म्हणजे नेमकं काय याविषयीचं मी बरंचसं इंट्रोडक्शन तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बायोलॉजिकल एजंट कशाला म्हटले जातात हेही आपण त्यामध्ये शिकलो होतो. बायोलॉजिकल एजंट म्हणजे काय तर प्लांट आणि ॲनिमल सेल, त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एन्झाईम्स ऑर देअर प्रॉडक्ट्स यांना बायोलॉजिकल एजंट म्हणतात. हेही तुम्हाला रिकॉल करायचं आहे. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी ही 2 पार्ट्समध्ये डिवाईड होते किंवा ते बायोटेक्नॉलॉजीचे 2 टाईप्स आपण अभ्यास केले होते. त्यामध्ये पहिला टाईप होता ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि दुसरा होता मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आणि हे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे एका डिफरन्सद्वारे मी तुम्हाला ते समजवलं होतं. जेणेकरून ज्याच्यावर ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीवर शॉर्ट नोट विचारली तर ती तुम्हाला लिहिता यायला हवी. त्याचबरोबर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीवरची शॉर्ट नोटही तुम्हाला लिहिता यावी. या प्रकारचे डिटेल्स आपण अभ्यासले होते आणि ते आपण दोघांच्या कंपॅरिझनने म्हणजे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी या दोघांच्या कंपॅरिझनने आपण शिकलो होतो. जेणेकरून गिव द डिफरन्स बिटवीन द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी अँड मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी यावरचा सुद्धा ॲन्सर तुम्हाला प्रॉपर लिहिता येऊ शकतं. अशा प्रकारचा अभ्यास आपण व्हिडिओ पार्ट 1मध्ये केला होता. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी ही फर्मेंटेशन बेसिसवर अवलंबून होती. हे आपल्याला ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करताना लक्षात आलं. त्याचबरोबर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही जेनेटिक मटेरियलमध्ये काही चेंजेस घडवून आणून RDNAच्या मदतीने किंवा PCR टेक्निक्स यूज करून कशा प्रकारे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी यूज केली जाते हे आपण आत्तापर्यंत अभ्यासलेलं आहे. एवढं सगळं आपण पार्ट 1मध्ये अभ्यास केला आहे. जर तुम्हाला ते लक्षात येत नसेल तर प्लीज तुम्ही परत एकदा तो व्हिडिओ बघा आणि ज्याच्यात बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन जर तुम्ही लक्षात घेतलं नाही तर नेमकं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून परत एकदा बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट 1 रिकॉल करा आणि मग आता आपण पार्ट 2 बायोटेक्नॉलॉजीचं पार्ट 2 आता स्टार्ट करणार आहोत. तो आपण कॉन्सन्ट्रेशनने बघावा एवढंच अपेक्षित आहे. आता आपण बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट 2 स्टार्ट करतोय, ज्यामध्ये आपण प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करणार आहोत. ज्यामध्ये मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक्स. One is genetic engineering
अँड सेकंड इज केमिकल इंजिनिअरिंग. म्हणजेच काय तर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीज ही 2 मेन टेक्निकवर आधारित आहे. एक आहे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि सेकंड आहे केमिकल इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग डील्स विथ अल्टरेशन ऑफ genetic material means DNA and RNA, while chemical engineering deals with maintaining sterile environment of manufacturing useful products, including vaccines, antibiotics, antibodies, enzymes, organic acids, vitamins, and थेरपिस्ट केमोथेरपिस्ट नाही, ओन्ली थेरपिस्ट मीन्स काय तर थेरपी यूज करून जे पेशंटला रिपेअर करू शकतात किंवा पेशंटचं पेन कमी करू शकतात त्यांना आपण थेरपिटिक्स म्हणतो. आणि आपल्या भाषेत म्हणायचं त्यांना आपण वैद्य किंवा वैद्यकीय सल्ला देणारे जे काही काउन्सलर असतात त्यांना आपण थेरपिस्ट्स असं म्हणू शकतो, जे पेशंटला त्यांच्या पेनपासून रिलीफ कसं मिळेल याचा प्रयत्न करत असतात. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल किंवा मेडिसिन्सचा यूज करून म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजचा यूज करून ते पेशंटला त्यापासून रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर एखाद्या पेशंटच्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गॅनिझम्सच्या स्ट्रक्चरमध्ये काही विटॅमिन्स कमी झाले तर ते विटॅमिन्स त्याला परत देऊन त्याच्या जीन्समध्ये टाकून पुढचं जनरेशन किंवा त्याच वेळी म्हणजे आत्ताच्या काळामध्ये समजून घ्या आपल्याला काही विटॅमिन्सची कमतरता असेल आपल्या बॉडीमध्ये तर ती विटॅमिन्स हे दुसऱ्या ऑर्गॅनिझममधून काढून स्टोअर करून जीन्सच्या मदतीने आपल्याला RDNAच्या मदतीने ते वेक्टरमध्ये टाकून इंजेक्ट केलं जातं आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्याला काही विटॅमिन्स प्रोव्हाइड केले जातात, ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ज्या विटॅमिन्सची कमतरता असते ती विटॅमिन्सची कमतरता भरून निघते आणि आपल्याला रिलीफ वाटायला लागतं किंवा आपण त्या डिसीजपासून फ्री होत असतो. किंवा वॅक्सिन्सचंच उदाहरण घ्या. आत्ताच्या काळामध्ये आता वॅक्सिनेशन चाललेलं आहे, ते म्हणजे COVID-19चं वॅक्सिनेशन आता चाललेलं आहे. तर COVID-19 वॅक्सिन्स जे काही तयार झाले आहेत ते कशाच्या बेसवर तयार झाले आहे तर मॉडर्न टेक्नॉलॉजीचे जे केमिकल इंजिनिअरिंग आपण अभ्यासतो आहोत त्या केमिकल इंजिनिअरिंगच्या बेसवर हे वॅक्सिन्स तयार केले गेले आहे. आणि या वॅक्सिन्सला आता सध्या वॅक्सिनेशनद्वारे पूर्ण जगात पूर्ण वर्ल्डमध्ये ह्युमन बिंगला दिले जातं आहे. त्याआधी हे वॅक्सिन्स हे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर ट्राय केले जातात, जेणेकरून मंकी किंवा रॅट ज्यांचे जीन्स जवळपास ह्युमन बिंगसारखे असतात यांच्यावर त्याचा प्रयोग केला जातो आणि त्यानंतर एक परफेक्ट वॅक्सिन बनवून आपल्याला दिली जाते, जेणेकरून भविष्यात आपल्याला हा डिसीज होणार नाही याची काळजी घेतली जात असते. म्हणजेच काय तर बायोटेक्नॉलॉजी या 2 टेक्निक यूज करत असतात. एक असतं जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरं असतं केमिकल इंजिनिअरिंग. या 2 टेक्निक्सच्या मदतीने बायोटेक्नॉलॉजीचे काही प्रिन्सिपल्स आणि प्रोसेसेस आपण पाहत असतो. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग. टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग अँड RDNA टेक्नॉलॉजी. आता टूल्स अँड टेक्निक्स, टूल्स म्हणजे काय तर साधनं आणि टेक्निक्स म्हणजे काय तर वेगवेगळे टेक्निक्स किंवा पद्धती.
यांचा वापर करून जीन क्लोनिंग केलं जात असतं. जीन क्लोनिंग म्हणजेच काय, तर क्लोनिंग, सेम टू सेम जीन्स बनवणे याला म्हटलं जातं जीन क्लोनिंग. RDNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजी तुमच्या आत्ता लक्षात येणार नाही, पण आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप नेमकं RDNA टेक्नॉलॉजी कशाला म्हणतात, जीन क्लोनिंग कशा पद्धतीने केलं जातं हे बघू. त्याआधी आपण बघणार आहोत, बिफोर वी वेंच्युअर into procedure of gene cloning, let us know briefly the basic requirements for the techniques. या ज्या टेक्निक्स यामध्ये यूज केल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये काही बेसिक रिक्वायरमेंट्सची आपल्याला गरज पडणार आहे. तर ते बेसिक रिक्वायरमेंट्स कुठले असतात, तर डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड डिव्हायसेस हे सगळ्यात आधी आपल्याला गरजेचं आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्सची गरज पडत असते. जीन क्लोनिंग करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट किंवा काही डिव्हायसेस यूज केले जात असतात, किंवा होस्टमध्ये वॅक्सिन्स वगैरे इंजेक्ट करण्यासाठी म्हणा, किंवा किंवा जे काही डिझायर्ड जीन्स असतात ते आपल्याला होस्ट ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट ज्यावेळी करायचे असतात त्यावेळी काही इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हायसेसची आपल्याला गरज पडत असते. आणि हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आणि डिव्हायसेस असतात यालाच बेसिक रिक्वायरमेंट म्हटलं जातं त्या टेक्निकचं. त्यानंतर काही बायोलॉजिकल टूल्सही वापरले जातात. टूल्स म्हणजे काय, साधनं. तर बायोलॉजिकल साधने कुठले वापरले जात असतील तर ते असतात एन्झाईम्स, क्लोनिंग वेक्टर अँड कॉम्पिटंट होस्ट. एन्झाईम्स, क्लोनिंग वेक्टर अँड कॉम्पिटंट होस्ट. ज्याप्रमाणे सगळ्यात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की एक हेल्दी ह्युमन आपण घेतला, ह्युमन मीन्स एखादा मॅन आपण विचारात घेऊया. या हेल्दी ह्युमनचे सगळे जे काही बॉडी पार्ट्स म्हणा किंवा जीन्स स्ट्रक्चर म्हणा हे हेल्दी आहेत. तो डिसीज फ्री ह्युमन बिईंग आहे. आणि दुसरा जो ह्युमन बिईंग आपण बघणार आहोत तो डिसीज असलेला किंवा काहीतरी डिसऑर्डर त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे असा एखादा पेशंट ज्याला आपण म्हणत असतो असं ह्युमन बिईंग आपण घेणार आहोत. त्याला काही डिसीज झालेला आहे असा आपण विचार करूया. आणि मग या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं तर हे जे काही हेल्दी ह्युमन बिईंग असतात त्यांच्या DNA मटेरियलमधून, DNA मटेरियल म्हणजे काय तर या प्रकारचं सेलमध्ये जो काही सेलच्या न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट असतो, या DNAमध्ये काही एन्झाईम्स टाकले जातात किंवा सोडले जातात. आणि आपल्याला डिझायर्ड असलेलं जे काही जीन्स हवे असतात त्यासाठी आपल्याला ते एन्झाईम्स ते जीन्स कट करून देण्याचं काम हे एन्झाईम्स करत असतात. या एन्झाईम्सला रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हटलं जातं. सगळेच जीन्स हे विशिष्ट असे जीन्स कट करण्याचं काम करत नसतात. तर आता समजून घ्या, प्रोटीन जीन्स आपल्याला हवा असेल तर प्रोटीन जीन्सवर काम करण्याचं काम प्रोटीनेज नावाचेच जीन्स करू शकतात. तर या प्रकारचे जे काही प्रोटीनेज नावाचे एन्झाईम्सच त्याच्यावर फंक्शन करू शकतात. मग अशा प्रकारचे जे काही विशिष्ट असे एन्झाईम्स आपण विशिष्ट जीन्स कट करण्यासाठी यूज करत असतो ते असतात रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स. ते बॉडीमध्ये आपण जी काही डिझायर्ड जीन्स आपल्याला हवे असतात ते सगळ्यात आधी त्या DNAमध्ये रिकग्नाईज करतात. त्यासाठी रिकग्नायझेशन सिक्वेन्स ते यूज करत असतात. म्हणजेच काय, आपल्याला जर प्रोटीन फॅक्टरसाठी विशिष्ट प्रकारचा प्रोटीनच ह्या पेशंट होस्टच्या बॉडीमध्ये
चेंज करायचा असेल तर आपल्याला त्या प्रकारचाच डिझायर्ड जीन शोधावा लागतो आणि त्यामध्ये हे जी काही न्यूक्लिओटाईडची सिक्वेन्स असते ती प्रॉपर शोधल्यानंतर तो एन्झाईम तेवढ्याच जीन्सचा कट करत असतो, तेवढाच जीन्स पार्ट जो असतो त्या DNA मधला तो कट करत असतो. पूर्णतः DNA तो कट करत नाही, तर त्याच्यातला रिकग्नायझेशन सिक्वेन्स शोधून तेवढाच पार्ट हा रिस्ट्रिक्शन एन्झाईम कट करण्याचं काम करत असतो. त्यानंतर हा जो डिझायर्ड पार्ट आपण कट केलेला असतो एन्झाईमच्या मदतीने, तो क्लोनिंग व्हेक्टरच्या मदतीने आपण बाहेर काढत असतो. म्हणजेच काय, क्लोनिंग व्हेक्टर म्हणजे काय, तर हे जे डिझायर्ड जीन्स आहेत काही मशीन्सच्या मदतीने त्यांची झेरॉक्स केली जाते. म्हणजे काय, तर त्यांच्या खूप साऱ्या अशा कॉपीज बनवल्या जातात आणि त्या कॉपीज बनवून त्या काही पार्टमध्ये स्टोअर केल्या जातात. तर ते कोणत्या पार्टमध्ये स्टोअर केल्या जातात, तर ते क्लोनिंग व्हेक्टरमध्ये स्टोअर केल्या जातात. क्लोनिंग व्हेक्टर कुठले असतात, तर प्लाझमिड्स जे असतात, जे आपल्याला जनरली प्लांटमध्ये पाहायला मिळतात. आणि प्लाझमिड म्हणजे नेमकं काय याचं स्ट्रक्चर आपण पुढच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. तर आता फक्त एवढंच लक्षात घ्या की क्लोनिंग व्हेक्टर हे प्लाझमिड्स आणि प्लाझमिड व्हेक्टर्स फॉर प्लांट्स हे असतात. म्हणजे ॲनिमल्समध्ये पण प्लाझमिड्स प्रेझेंट असतात आणि प्लांटमध्ये सुद्धा प्लाझमिड प्रेझेंट असतात, जे हे DNA सारखेच हेरिडिटरी मटेरियल असतात. आणि या हेरिडिटरी मटेरियलमध्ये या प्रकारचे डिझायर्ड जीन्स आपण स्टोअर करू शकत असतो. आता हे डिझायर्ड जीन्स स्टोअर करण्यासाठी काही टेक्निक्स आणि काही डिव्हायसेसची आपल्याला गरज पडत असते. मग त्यामध्ये एक मेन टेक्निक असते PCR टेक्निक. आणि या PCR टेक्निकच्या मदतीने आपण हे डिझायर्ड जीन्स हे या प्लाझमिडमध्ये स्टोअर करतो आणि हे प्लाझमिड्स हे जीन लायब्ररीमध्ये स्टोअर करून ठेवले जातात. आणि ज्यावेळी आपल्याला हे जीन्स हवे असतात, म्हणजे आता समजून घ्या या पेशंटमध्ये ऑपरेशन करून आपल्याला हे जीन्स इन्सर्ट करायचे असतात, त्यावेळी ते इन्सर्ट आपण व्हेक्टरच्या मदतीने करत असतो. म्हणजेच काय, हा आहे ऑब्जेक्ट जो हेल्दी असतो, ज्याच्यामधून आपल्याला जीन्स अवेलेबल होत असतात, तो असतो ऑब्जेक्ट. त्यानंतर काही व्हेक्टरच्या मदतीने आपण तो होस्टमध्ये, बघा हा ऑब्जेक्ट आपण घेतला. त्यानंतर जो पेशंट असतो किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला जीन्स ट्रान्सफर करायचे असतात त्याला म्हटलं जातं होस्ट. त्याला काय म्हटलं जातं, होस्ट. आणि या ऑब्जेक्टमधून जे काही डिझायर्ड जीन्स आपण ट्रान्सफर करत असतो ते आपण इझिली ट्रान्सफर करू शकतो. ते कोणाच्या मदतीने, व्हेक्टरच्या मदतीने. मग हे व्हेक्टर्स आपण वेन्सद्वारे म्हणा किंवा ओरली म्हणा, वॅक्सिनेशनच्याद्वारे म्हणा, आपण ह्या होस्टमध्ये ते डिझायर्ड जीन्स ट्रान्सफर करू शकत असतो. तर या तीनच गोष्टी लक्षात घ्या. हा मेन ऑब्जेक्ट आहे, याच्यामधून आपल्याला होस्टमध्ये काही डिझायर्ड आपल्याला हवे असलेले जीन्स ट्रान्सफर करायचे असले तर त्यासाठी आपण व्हेक्टरची मदत घेत असतो. त्याचबरोबर जे डिझायर्ड जीन्स कट करायचे असतात त्यासाठी एन्झाईम्सची गरज पडत असते. ते एन्झाईम हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हटले जातात आणि ते त्या DNAमध्ये जाऊन रिकग्नायझेशन सिक्वेन्स शोधून काढतात आणि त्या प्रकारचे सिक्वेन्स ते फक्त कट करून बाकीचा DNA हा त्याच पार्टमध्ये व्यवस्थित जसाच्या तसा ते राहू देतात. त्यानंतर क्लोनिंग व्हेक्टरच्या मदतीने हे डिझायर्ड जीन्स स्टोअर करून ठेवले जातात. ते क्लोनिंग व्हेक्टर म्हणजे प्लाझमिड्स असतात.
आणि हे प्लाझमिड्स किंवा प्लाझमिड व्हेक्टर्स ऑफ प्लांट्स हे क्लोनिंग व्हेक्टरचा पार्ट असून ते बायोलॉजिकल टूल्स धरले जातात आणि ते त्यानंतर कॉम्पिटंट होस्टमध्ये ट्रान्सफर केले जातात. कॉम्पिटंट होस्ट म्हणजे नेमका कोणता होस्ट, तर ज्यामध्ये डिझायर्ड जीन्सची गरज असते, ज्यामध्ये काही डिसीज असतात, काही डिसऑर्डर्स असतात, त्याला कॉम्पिटंट होस्ट म्हटलं जातो. किंवा असे काही कॉम्पिटंट होस्ट असतात की ज्यांच्यावर आधी प्रयोग केला जात असतो. त्या होस्टवर आधी प्रयोग करून फॉर एक्झाम्पल रॅट, मंकी यासारखे जे काही ॲनिमल्स आहेत, मी तुम्हाला सांगितलं की ज्यांचे जीन्स हे जवळपास ह्युमन बीइंग्सशी मॅच होत असतात, त्यांच्यावर आधी हे प्रयोग केले जातात आणि मग ह्युमन बीइंगवर त्याचा मेन प्रयोग म्हणजे जर कॉम्पिटंट होस्टवर त्या बायोलॉजिकल टूल्सचा उपयोग करून डिझायर्ड जीन्स इन्सर्ट करून प्रॉपर वॅक्सिन किंवा मेडिसिन बनवता येत असेल तरच त्याचा उपयोग आपण ह्युमन बीइंगवर करत असतो. त्याआधी आपण कॉम्पिटंट होस्टचा उपयोग करत असतो आणि त्या कॉम्पिटंट होस्टवर तो प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर त्याचा उपयोग ह्युमन बीइंगवर होत असतो. म्हणून कॉम्पिटंट होस्टमध्ये जनरली मंकी, रॅट हे येत असतात, ह्युमन बीइंग येत नाही. डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड डिव्हायसेस आपण आता बायोलॉजिकल टूल्समध्ये नेमकं काय असतं ते पाहिलं की बायोलॉजिकल टूल्समध्ये डिफरंट इन्स्ट्रुमेंट आणि डिव्हायसेस यूज केले जात असतात. ते म्हणजे नेमकं काय, तर मॅक्रोमॉलिक्युल्स सच ॲज DNA, RNA, macromolecules such as DNA, RNA, proteins, etc. are synthesized in the living cells which vary in their molecular weight, solubility, presence of charges and absorbance of light. म्हणजेच काय, तर जे काही मॅक्रोमॉलिक्युल्स डी एन ए, RNA आणि प्रोटीन्समध्ये प्रेझेंट असतात त्यांचं मॉलिक्युलर वेट हे डिफरंट असू शकतं. त्यानंतर त्यांची जी सोल्युबिलिटी असते तीही वेगळी असते. म्हणजे काय, वॉटर सोल्युबल. काही मॅक्रोमॉलिक्युल्स हे वॉटर सोल्युबल असतात, काही हे वॉटर इनसोल्युबल असतात. तर वॉटर सोल्युबल जे असतात त्यामध्ये जी सोल्युबिलिटी प्रेझेन्स असते त्यामध्ये सुद्धा काही डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याचप्रमाणे ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट किती प्रमाणात ते ॲब्सॉर्ब करू शकतात यावर सुद्धा मॅक्रोमॉलिक्युल्स डिपेंड असतात. Several techniques are used to isolate and characterize the macromolecules. मग अशा प्रकारचे हे जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत म्हणजेच काय DNA, RNA आणि प्रोटीन्स हे जे आहेत हे वेगवेगळ्या टेक्निक्स यूज करून आयसोलेट केले जातात किंवा कॅरेक्टराईज केले जातात. म्हणजे आता एखादा सेल जर तुम्ही घेतला तर एखाद्या सेलमध्ये काय प्रेझेंट असतं, न्यूक्लियस प्रेझेंट असतं. तर समजून घ्या हा मोठा सेल आहे, यामध्ये हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसमध्ये काय आहे, तर DNA, RNA, प्रोटीन. हे DNA, RNA, प्रोटीन हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये तुम्हाला या न्यूक्लियसमध्ये पाहायला मिळत आहेत. तर यांना आयसोलेट कशा प्रकारे करायचं, DNA सेपरेट कसा करायचा किंवा RNA सेपरेट कसा करायचा किंवा त्यामधून प्रोटीन सेपरेट कसं करायचं, हे काही टेक्निक्स यूज करून सेपरेशन केलं जात असतं. हे आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे the size of different types of molecules varies and therefore their molecular weights also vary. काही जे
डिफरंट मॉलिक्युल्स आहेत त्यांची साईज ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारची साईज ही वेगवेगळ्या प्रकारची साईज असल्यामुळे त्यांचं मॉलिक्युलर वेटसुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर प्रत्येक मॉलिक्युलचं वेट हे वेगवेगळं असल्यामुळे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट देअर आर व्हेरियस टेक्निक्स आर यूज. मग त्यामध्ये कुठल्या टेक्निक्स यूज केल्या जातात तर आर-जेल परमिएशन, ऑस्मॅटिक प्रेशर, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, mass spectroscopy and electrophoresis etc. techniques are used on the basis of molecular weight. या सर्व टेक्निक्सचे नावच आपल्याला फक्त या चॅप्टरमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 प्रकारच्या टेक्निक्सचे नावं आपल्याला दिलेले आहेत. ते 6 टेक्निक्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचे इन डिटेल्स आपल्याला बघायचे नसून फक्त ह्या टेक्निक्सचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. फक्त यापैकी इलेक्ट्रोफोरेसिस ही जी टेक्निक आहे ती नेमकी कशासाठी यूज केली जाते आणि कशा प्रकारे यूज केली जाते याविषयी शॉर्ट नोट आपल्याला त्यांनी दिलेली आहे. इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज्ड मॉलिक्यूल अप्लाइंग the electric field. तर हे चार्ज मॉलिक्यूल म्हणजे नेमके काय असतात तर DNA, RNA आणि प्रोटीन जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. एक सेल घेतला त्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये DNA, RNA आणि प्रोटीन हे जे काही हेरिडिटरी मटेरियल DNA, RNA प्रेझेंट असतात हे सेपरेट कसे करायचे नेमके तर हे सेपरेट करण्याचं काम इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीने केलं जात असतं. इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक यामध्ये यूज केली जात असते. तर या इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये नेमकं काय करतात तर इट इज अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ DNA, RNA अँड प्रोटीन्स. DNA being negatively charged migrates to anode. या प्रोसेसमध्ये काही इलेक्ट्रिक फील्डचा वापर केला जात असतो ज्यामध्ये इलेक्ट्रोड्स यूज केले जात असतात. इलेक्ट्रोड्स तुम्हाला माहीत आहे की एक इलेक्ट्रोड असतो ॲनोड आणि दुसरा असतो कॅथोड. ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो आणि कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो. आणि ज्यावेळी हे DNAचा काही पार्ट या भागात या ॲनोड आणि कॅथोडमध्ये इलेक्ट्रोफोरेसिस या टेक्निकमध्ये यूज केला जातो त्यावेळी काय होतं तर DNA हा जो काही निगेटिव्हली चार्ज्ड पार्ट असतो हा आपोआपच पॉझिटिव्ह चार्ज्ड असलेल्या ॲनोडकडे ॲट्रॅक्ट व्हायला लागतो आणि साहजिकच तो मायग्रेट होतो ॲनोडकडे. स्मॉल फ्रॅगमेंट्स ऑफ DNA molecules मूव फास्टर अँड दस सेपरेट फास्टर. आणि साहजिकच तो फास्ट त्याचे ॲक्टिव्हिटी फास्ट होते आणि तो अगदी जलद गतीने ॲनोडकडे जातो आणि आपोआपच त्याचं सेपरेशन होतं. यूज ऑफ ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस आर द डिफरंट मेथड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजेच काय ज्यावेळी DNA हा फास्ट मूवमेंट करून सेपरेट होत असतो ॲनोडकडे पॉझिटिव्हली चार्ज्ड असलेल्या ॲनोडकडे निगेटिव्हली चार्ज DNA मायग्रेट होतो आणि आपोआपच सेपरेट होतो. तर
त्यानंतर ॲगरोस जेल वापरून ह्या टेक्निकमध्ये DNA सेपरेट केला जात असतो. याचं आपल्याला जास्त काही डिटेल पाहायचं नाही आहे, फक्त इथपर्यंतच आपल्याला बघायचं आहे की यामध्ये काही इलेक्ट्रिक फील्ड यूज केली जाते, ज्यामध्ये DNA, RNA आणि प्रोटीन हे सेपरेट केले जात असतात आणि त्यामधला DNA हा निगेटिव्हली चार्ज असल्याने आपोआपच ॲनोडकडे तो मायग्रेट होत असतो. ह्या ज्या काही स्टेप्स आहेत याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की गिव द नोट ऑन इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक, अदरवाईज गिव द मेथड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. मग तुम्हाला त्यावेळी हेच ॲन्सर यामध्ये आयडेंटिकली द्यावं लागणार आहे, म्हणून ते चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. जे आपण या प्रकारे ॲन्सर त्याचं देऊ शकतो. इलेक्ट्रोफोरेसिसवर शॉर्ट नोट आली तर इलेक्ट्रोफोरेसिस इट इज applied for the separation of DNA, RNA and proteins. DNA being negatively charged migrates to anode. Small fragments of DNA molecules move faster and thus separate faster. आणि त्यानंतर लास्ट स्टेप असते यूज ऑफ ॲगॅरोस जेल. इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये लास्ट स्टेपवर म्हणजे DNA सेपरेट झाल्यानंतर ॲगॅरोस जेल वापरलं जातं आणि पुढची प्रोसेस अजून केली जात असते. इलेक्ट्रोफोरेसिस आर द डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. वेगवेगळ्या ज्या इलेक्ट्रोफोरेसिसच्या मेथड्स असतात त्यामधली ही एक डिफरंट मेथड आहे. ॲगॅरोस जेल वापरून पुढची मेथड जी यूज होत असते ती एक वेगळी मेथड आहे. या प्रकारे इलेक्ट्रोफोरेसिसवर काही शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाणार आहे, त्यासाठी हे ॲन्सर तुम्ही प्रॉपर लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ज्याला PCR असे म्हटलं जातं. P फॉर पॉलिमरेज, C फॉर चेन आणि रिॲक्शन म्हणजे R. PCR हा जो पॉईंट आहे हा आपण नेक्स्ट व्हिडिओच्या पार्टमध्ये बघणार आहोत, म्हणजे पार्ट 3मध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आपण पार्ट 2मध्ये पार्ट 1 आणि 2मध्ये पार्ट 1मध्ये इंट्रोडक्शन बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं. त्यानंतर पार्ट 2मध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा आपण अभ्यास केला. टूल्स अँड टेक्निक्स म्हणजे नेमकं काय असतं जीन क्लोनिंगमध्ये हे आपण पाहिलं. त्यामध्ये बायोलॉजिकल टूल्स आपण पाहिले की ते असतात एन्झाईम, क्लोनिंग वेक्टर आणि कॉम्पिटंट होस्ट. कॉम्पिटंट होस्ट हे नेमके रॅट, मंकी हे असू शकतात. त्याचबरोबर डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड डिव्हायसेस यूज केले जातात हे आपण लक्षात घेतलं. ते डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड डिव्हायसेस हे मॅक्रोमॉलिक्युल्सच्या मॉलिक्युलर वेट आणि सोल्युबिलिटी, प्रेझेन्स ऑफ चार्जेस, ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट यावर डिपेंड असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स यामध्ये यूज केल्या जातात. त्या टेक्निक्सचे नावं आपण यामध्ये लक्षात घेतले. जेल परमिएशन, ऑस्मॅटिक प्रेशर, आयन एक्सचेंज, क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री अँड इलेक्ट्रोफोरेसिस हे या टेक्निक्सचे नावं आपण यामध्ये शिकलो. त्याचबरोबर त्यामधली इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक नेमकी कशी ॲप्लाय केली जाते यावर आपण अभ्यास केला. हे सगळं जे काही बायोटेक्नॉलॉजीविषयीची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जात आहे ती प्लीज केअरफुली ऐका, लक्षात घ्या आणि त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स येणार आहेत ते प्रॉपरली लर्न करा. लक्षात आधी त्याविषयीचा पूर्ण अभ्यास डिटेल करा
केअरफुली ऐका आणि मग त्यावरच्या नोट्स किंवा क्वेश्चन्सचे ॲन्सर्स लिहा.